चालू करू चला. रामकृष्ण विठ्ठल केशव रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे, मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 ही आपल्या या मठामध्ये संत रोहिदास महाराज मठ. मला एक मिनिट, काय चुकतंय का काय माझं बाळा? एक मिनिट, काय चुकतंय का? तुम्ही का हसता मला कळेल का? नाही नाही, खरं झालं काय? चुकलंय का? असं नाही. बघ हे बाळा, आपण वारकरी आहोत लोक स्वतः सांगतो चुकीचं आहे हे. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 हा मुक्काम, अष्टमीचा मुक्काम, माऊलीच्या प्रस्थानाचा मुक्काम याच मठामध्ये होत असतो. आणि या मठामध्ये साधारण पूर्ण वर्षभर आमचे अमोल महाराज जाधव यांची विद्यार्थी ज्ञानराज विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्था अतिशय सुंदर उपक्रम हा आहे. विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे. फक्त त्या मुलांनी पण ते स्वीकारावं आणि त्याप्रमाणे वागावं. नाहीतर किती जरी केलं पारायण तरी कळला नाही नारायण. मी 25 वर्ष वारी केली, पण मला बोलायची अक्कल नसेल तर त्या वारीला काही उपयोग नाही, ती फेरी असते. म्हणून आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे. आपण प्रत्येक वाक्य हसताना बोलताना एक स्वयंशिस्त असते. पण असं काय हरकत नाही. आमच्या अमोल महाराज जाधव यांच्या सुविद्य पत्नी आहेत. बाय तुझं नाव काय? कोमल. आणि त्यांचेच दिराची मंडळी आहेत योगिता माऊली. त्या दोघांनी आमच्या आलेल्या वारकऱ्यांचं मनोभावी स्वागत केलं. आणि हा इथं माऊलीचा सोहळा आहे. आज अचानक येणं झालं. हा किती आहे, पण तरी आम्ही साधारण 9, 9:15 आलो असतो. त्यांनी सांगितलं प्रसाद घेऊन जावा, 2 ग्लास खाऊन जावा, पण चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. तर आपल्या या हा श्रीफळ मानाचा आहे, माऊलीचा श्रीफळ. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आहे त्या जागी ह्या ताईचं जेवण झालं. ठीक आहे. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा आमच्या अमोल माऊलीकडे सोपवा, काय हरकत नाही. तुमची झालेली सेवा ही माऊलीची अर्पण आहे. भोजन फार सुंदर होतं आणि हे मिष्टान होतं. भोजन आपण घरात जेवतो ते भोजन, आणि जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये जेवतो तो मिष्ठान्न, त्याला प्रसाद म्हणतात. खूप चांगल्या माझ्या ताईचा स्वभाव हसत तो काही चेहरा पाहिजे मला आनंद वाटतो. हसत खूप चेहरा आहे. कधीही एखाद्या व्यक्तीचं ना कसं असतं, कायम उल्हासी वरली आहे, चेहरा नुसता पाहिलं तर प्रसन्न वाटतो, हसत खूप असते. फार छान. मी माऊलीला प्रार्थना करतो की आमच्या माझ्या मुलापेक्षा लहान आहे, त्यामुळं खूप छान असं दिला निरोगी आरोग्य. तिच्या दोन्ही मुलं, काय मुलाचं नाव मग आमच्यावर किती खेळला ज्ञानेश्वरी फार. आणि तुझ्या मुलाचं नाव काय? गुरु. त्या बाबा खूप छान. खूप खूप धन्यवाद. मी कधी आलो तरी इथं माझं अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होतं. तासभर बसतो, आमचा प्रदक्षिणा करून येतो, माऊलीचं दर्शन घेऊन येतो. तोपर्यंत आमची बॅग वगैरे, हे हक्काची जागा आहे आणि या हक्काच्या जागेला आपलेपणा आहे आणि खूप छान वाटतं. माऊली बोला रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी कधी आलो तर मला ओळखा. रामकृष्ण हरी. काय बोलायचं? रामकृष्ण हरी. मला राग नाही आला ना? चला.